प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला AHN न्यूजची टीम छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती मनविणाऱ्या त्या तिरळे कुणबी समाजाच्या सभागृहामध्ये आहे, ज्या ठिकाणी आता आपण बघू शकतो की तमाम पदाधिकारी सकाळपासूनच ही व्यवस्था एकदम शानदार करण्यासाठी आणि हा कार्यक्रम चांगला संपन्न व्हावा याकरता म्हणून प्रयासरत आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व समाज बांधव हे सुद्धा आलेले आहेत। आपण या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण निश्चितच बातचीत करणार आहोत। सर, आजचा हा जो कार्यक्रम इतक्या शानदार पद्धतीने जो संपन्न झालेला आहे, काय सांगाल आणि काय उद्देश होता कार्यक्रम घेण्याचा? शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचं दैवत आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त तरुणांना स्फूर्ती मिळावी आणि आम्ही चांगल्या कृत्यांप्रती स्वतःला समर्पित करावं, समाजामध्ये संस्कारक्षम भूमिका जागवावी, ह्या सगळ्या उद्दिष्टातून तिरळे कुणबी सेवा मंडळ दरवर्षी शिवजयंती उत्सवाचं आयोजन करीत असते। यंदाही हा उत्सव आम्ही अगदी उत्साहात पार पाडित आहोत आणि मंडळाचे उद्दिष्ट शैक्षणिक स्तरामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविणे, वसतिगृहाच्या योजना असतील, अभ्यासिकेच्या योजना असतील आणि सोबतच सेमिनार्स, काउन्सिलिंग सेंटरची स्थापना असे इतर विविध उपक्रम राबविण्याचे आमच्या मंडळातर्फे प्रस्तावित आहे। यावेळेला दीपक कापसे सुद्धा आपल्यासोबत आहे। सर, आज या कार्यक्रमाकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक आले, विशेषतः हे जे पदाधिकारी हे कुठून आलेले आहेत? आज आपल्या या नागपूरमध्ये तिरळे कुणबी सेवा मंडळाच्या वतीनं शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच बोलताना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपल्याला माहीत आहे, यांचं जीवन म्हणजे चमत्कारी दैवी एक शक्ती होती आणि त्यांची प्रेरणा ह्या सर्व समाजाला मिळावी, त्यांचं जे कार्य जे होतं त्या कार्यातून आमच्या ह्या तिरळे कुणबी सेवा मंडळाच्या वतीनं आम्ही इथे हा भव्य त्यांचा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे आणि सर्व एकत्र यावं आणि मुलांना मोटिवेट वगैरे सर्व समाजाला त्यातून ज्या सुधारण्याचा हे करता येईल त्या निमित्तानं आम्ही हे सर्व आयोजन केलं। बिलकुल एक चांगली व्यवस्था या ठिकाणी निर्माण व्हावी आणि शासन प्रशासनाचं लक्ष खिचण्यासाठी म्हणून त्यांचं ध्यान आपल्याकडे आकर्षित करण्याकरता म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे। नितीन दादा, काय सांगाल या कार्यक्रमासंदर्भात? शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व तिरळे कुणबी बांधव आणि इतर समाजातील बांधव यांना एकत्र करण्याकरता आम्ही एक कार्यक्रम घेतला आहे आणि युवकांना प्रेरणा मिळण्याकरता करिअर काउन्सिलवरती पण सुद्धा आम्ही एक व्याख्यान ठेवलेलं आहे। शिवाजी महाराजांनी जो आदर्श या महाराष्ट्राला आणि स्वतंत्र भारताला दिला आणि शिवाजी महाराजांची शिकवण होती त्या सर्वांमध्ये एक तत्व आहे आणि त्या तत्वाची जाणीव म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन 18 पगडीच्या ज्या जाती होत्या या सगळ्यांना सोबत घेऊन कुठेही विषमता न ठेवता समानता आणून सगळ्यांना न्याय हक्काची लढाई लढावी लागणार आहे आणि ती लढाई लढण्यासाठी समाज सिद्ध झाला पाहिजे, अन्यायाविरुद्ध वाचा फोडली पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करून ते समाजाला मिळवून देण्यासाठी हा तिरळे कुणबी सेवा मंडळ कटिबद्ध आहे असं मला वाटते आणि शिवाजी महाराजांच्या विचार या देशाला आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने गरज आहे। काय सांगाल सर? याविषयी सांगायचं म्हणजे तिरळे कुणबी समाज हा आमचे शिवाजीचे खरे वंशज आहो आणि ते वंशज या देशामध्ये खरोखर क्रांती घडू शकते। त्यांची न्याय व्यवस्था, सुशासन व्यवस्था, प्रशासन व्यवस्था आणि प्रशासनामध्ये आलेला हा समाज कसा समोर येईल हे शिवाजीकडून शिकण्यासारखं आहे। म्हणून शिवाजी आम्ही शिवप्रेमी आहोत, त्या दृष्टिकोनातून ही वाटचाल तिरळे कुणबी सेवा मंडळ करीत आहे। बिलकुल खूप छान माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आपल्यासोबत मानमोडे मॅडम पण आहे, त्यांना पण आपण विचारूया। मॅडम, आज कसं बघता तिरळे कुणबी समाजाचा भव्य दिव्य कार्यक्रम होतो आहे, काय सांगाल? महाराष्ट्राची जी आन बान शान आहे आणि जे आमचा अभिमान आहे असे छत्रपती शिवाजी महाराज यांची जी जयंती आहे ती उत्साहात आम्ही तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे पार पाडतो आहे, याचा आम्हाला अभिमान आहे।
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। शिवाजी महाराजाबद्दल बोलावे इतकं तर आपण मोठे नाही, परंतु नवीन पिढीला जाणीव करून देण्यासाठी की छत्रपती महाराजांनी का केलं महाराष्ट्रासाठी, यासाठी आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत। आज शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्याबद्दल आपण हे केलं। तिरळे कुणबी सेवा मंडळाच्या आम्ही वतीने आजकालचे आपण सगळे एकत्र कसे येऊ, आजकालच्या पिढीला काय हे मिळेल, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र येतो आणि हा कार्यक्रम साजरा करतो। तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे शिवछत्रपती जयंती आज आपण इथे साजरी करत आहोत आणि त्यांचं शासन, अनुशासन आणि लोकांना न्याय देण्याचे जे धोरण होतं ते समाजातर्फे राबविले जाईल ही आम्ही म्हणजे विश्वास देते। आज शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या पुढे ठेवायसाठीच सगळेजण इथे जमलेलो आहोत। बिलकुल बिलकुल, शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवण्याकरता म्हणून आपण इथे सर्व जमलेलो होतो असं यांचं म्हणणं आहे। काही पदाधिकारी सर काय सांगाल? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिरळे कुणबी सेवा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते समाजामध्ये आणि सर्व ठिकाणी दूरपर्यंत जावे या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांनी जे काही या समाजाला, या देशाला हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या उद्देशाने जे काही शिवाजी महाराजांनी एक मूलभूत अशा प्रकारचा मंत्र दिला, तो मंत्र प्रामुख्याने सर्व समाजाच्या युवकांमध्ये आणि सर्व समाजांच्या लोकांमध्ये जावा या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांनी जे विचार दिले ते विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचावे हा एक उद्देश घेऊन आम्ही मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करत आहोत। शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अंगावर शहारे येतात, कारण त्यांचं शौर्य एवढं मोठं होतं की जनसामान्यांना न कळत होतं। रमेश भाऊ, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तिरळे कुणबी समाजाचे सर्व बांधव इथे जमा झालेले आहेत आणि शिवाजी महाराजाचं होतं की सर्वांना घेऊन चालायचं, तर एकत्रितपणा लढा द्यायचा, कारण एकट्याचा लढा होऊ शकत नाही, म्हणून युनिटी म्हणून महत्त्वाची आहे। समाजाचा विकास करायचा आहे तर एकत्रितपणे यावं लागेल, युनिटी शिवाय शक्य नाही असं शिवाजी महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे। काय सांगाल विजय? आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? शिवजयंतीबद्दल निमित्त सगळ्यांना शुभेच्छा। तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती आपण साजरी करतोय। एक चांगलं वातावरण निर्मितीचा प्रयत्न वाकडे पाटील आणि त्यांची टीम करत आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि समाज, कुणबी समाज हा कर्ता समाज आहे, हा पोशिंदा समाज आहे। या समाजाने आता नेतृत्व करून पुढे गेलं पाहिजे। सगळ्यांनी एकोप्याने एकजुटीने आपण आपली संघटना मोठी केली पाहिजे। शिवजयंतीच्या सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देतो। शिवजयंती कार्यक्रम हा उत्सव घेण्यामागचं आमचं प्रमुख कारण हेच आहे की समाज बांधवापर्यंत तळागाळापर्यंत शिवाजी महाराजांचे विचार हे पोहोचायला हवे। 18 पगड जातींना शिवाजी महाराजांनी घेऊन स्वराज्याची निर्मिती केली। सर्व धर्म समभाव, न्यायाचं प्रतीक, शौर्याचं प्रतीक असे हे शिवाजी महाराज, त्याच्यासाठी ही एक जनजागृती आमच्या तिरळे कुणबी सेवा मंडळाच्या माध्यमातून करण्याचा हा प्रयत्न आहे आमचा। काय सांगाल रमेशजी? नागपूर शहरात माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदा तिरळे कुणबी समाजाने एक मोठा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजाचा आयोजित केला, त्याबद्दल सर्व मंडळाचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि चांगलं समाजामध्ये याचा चांगलं श्रेय जावं त्याचा एक उत्सव म्हणून एक चांगला करू। नागपूर नगरीच्या माजी महापौर नंदाताई जिचकार यासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांना आपण विचार, नंदाताई आजचा हा जो सोहळा जो संपन्न झालेला आहे कसं वाटतं, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण हा सोहळा आज घेत आहे आणि सगळ्यांनाच माहीत आहे की शिवछत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक या शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आम्हाला हा समाज पुढे न्यायचा आहे आणि आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, केवळ जयंत्या आणि पुण्यतिथी साजरे करून नाही तर शिवाजी महाराजांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे ते आत्मसात करण्यासाठी
आपण वारंवार असे कार्यक्रम घेत असतो आणि यामधून आपल्याला समाजाला एक संदेश द्यायचा आहे की आमच्या भारत देशाचं जे एक महत्त्व आहे या सगळ्या जगामध्ये उठून दिसणारं ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा यांचा अभ्यास केल्याशिवाय आणि असे कार्यक्रम केल्याशिवाय आपण हे पुढे नेऊ शकत नाही. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आशिष सर पण आपल्याला जुळलेले आहेत. काय सांगाल आशिष सर या कार्यक्रमासंदर्भात? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा एका दिवसाचा कार्यक्रम न ठेवता एक सांस्कृतिक आणि एक आठवड्याभराचा महोत्सव करावा आणि जेणेकरून याच्या पाठीची भूमिका की नवयुवक जे आहे यांची कुठेतरी समाजापासून जी बांधिलकी आहे ती दुरावलेली दिसते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे विजन होतं की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ते दूरदृष्टीचे प्रणेते होते, तर त्याच कारणाने नवीन युवकांमध्ये ते कुठेतरी इनकल्केट व्हायला पाहिजे या उद्देशाने आजचा कार्यक्रम आहे. आणि निश्चितच मी या आजच्या निमित्ताने मी एवढं सांगेल की जे नवीन युवक आहे त्यांना कुठेतरी सामाजिक बांधिलकी असायला पाहिजे. याच्या माध्यमातून आज आपण हे सफल करूया. धन्यवाद. यावेळेला आपल्यासोबत नागपूरचे माझे जिल्हाधिकारी आणि एक चांगले प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सर्वसामान्यांना सर्वांना घेऊन सर्वांचा कसा विकास करता येईल या दृष्टिकोनातून प्रशासकीय अधिकारी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्रजी आहेत आणि ते आज आपल्यासोबत आहेत. त्यांना आपण विचारा. ठाकरे साहेब, आजच्या या कार्यक्रमासंदर्भात काय सांगाल? शिवजयंतीचा कार्यक्रम जो या ठिकाणी तिरवळे कुणबी समाजाने घेतलेला आहे, मी खरं म्हणजे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते आमच्या सगळ्यांचं दैवत आहे, पूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे. आणि या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या सगळ्या विचारांचं आणि कर्तृत्वाची एक उजळणी करत असतो जी आम्हाला एक दिशादर्शक आमच्या कामकाजामध्ये राहील. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. चला आता तर आपण रवींद्र ठाकरे सरांशी बातचीत केली. त्यांनी खूप छान माहिती या ठिकाणी दिलेली आहे. महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांना आपण विचारूया. लोंढे साहेब, आज हा जो दिव्य भव्य हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, संपन्न झालेला आहे, काय सांगा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या संदर्भात आणि विशेषतः तिरवळे कुणबी समाजाने हा कार्यक्रम घेतलेला आहे? असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मण्यवादाच्या जोखडातून बहुजन समाजाला सोडवलेला आहे आणि त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम जे आहे ते ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. जेव्हा फुल्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्यांनी अमेरिकेमधले जे गुलाम होते त्यांच्यासाठी त्यांना तो ग्रंथ अर्पण केला होता की त्यांच्यामधून एखादा छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होईल आणि त्यांना गुलामीच्या जोखडातून सोडवेल. मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि राज्याभिषेक ह्या दोन गोष्टी संपूर्ण बहुजन समाजासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण की त्यांना पहिल्यांदा मानाचं स्थान जर कोणामुळे मिळालं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालं. कारण की त्यांना नाकारण्यात आलं होतं शूद्र माणूस हा राजा कसा होऊ शकतो, म्हणजे शेतकरी माणूस हा राजा कसा होऊ शकतो, अशा पद्धतीचं जे आक्षेप घेण्यात आले होते त्याला मात देऊन जे मान सन्मानाचं स्थान स्त्रियांना, शेतकऱ्यांना, बहुजनांना जे मिळवलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळवलेलं आहे. त्यामुळे ते स्वराज्य जे आहे ते रयतेचं आहे आणि त्याचा गौरव, त्याचा गुणगौरव जो आहे तो रोज व्हायला पाहिजे. आज जन्मजयंतीच्या निमित्ताने किंवा राज्याभिषेकाच्या निमित्तानं बहुजन समाज सगळा एकत्र येतो आणि तो सेलिब्रेट होतो. तर हा जो टाळ्यांचा एक कडकडाट जो दिसतो आहे हा तिरवळे कुणबी समाजाच्या त्या सभागृहातून येतो आहे ज्या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरी करण्यात आली. बऱ्याच मान्यवरांनी आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे विचार जे आहे हे आजच्या पिढीला आणि जुन्या पिढीला हे घेण्यासारखे आहे. मात्र कुठेतरी हे विचार सर्वांपर्यंत दूरवर पोहोचत नाही. याकडे सरकारने सुद्धा गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. मग ते केंद्र सरकार असतील आहे, राज्य सरकार असेल आहे किंवा मग ते जिल्हा प्रशासन असतील आहे, मनपा प्रशासन असतील आहे, सर्व प्रशासकीय पातळीवर महाराजांचा हा जो संदेश आहे हा सर्व दूर पोहोचवलेला पाहिजे. आणि या समाजातील प्रत्येक घटक हा शिक्षित असायला पाहिजे. तो कष्टकरू आहे, तो काम करी आहे, पण त्याच्या हाताला काम नाही हे एक दुर्दैव म्हणावं लागेल. छत्रपती श्री शिवाजी महाराजांकडे बऱ्याच जाती धर्म पंथाचे लोक होते. आज वेळ आहे
या देशाला मजबूत करण्यासाठी, या देशाला महासत्ता बनविण्यासाठी सर्व जाती धर्म पंथांचा समावेश करायला पाहिजे. सर्वांनी मिळून काम करायला पाहिजे. कुठलाही समाज का असेना तो उपेक्षित राहता कामा नये. जर समाज उपेक्षित राहिला तर त्या समाजातील तरुण तरुणी या सुद्धा वंचित राहतील, उपेक्षित राहतील. मग भारत देश कसा मजबूत होईल? भारत देश तेव्हाच मजबूत होईल ज्या वेळेला या देशातील या समाजातील तरुण तरुणी या शिक्षित होईल, त्यांच्या हाताला काम मिळेल आणि त्या कुठेतरी या चांगल्या प्रवाहामध्ये या देशाचं नेतृत्व करेल. तेव्हा कुठे हा देश महासत्ता बनू शकतो. याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. एवढंच काय ते म्हणावंसं वाटतं. नागपूरच्या तिरेकुंभी या समाज भवनातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, एएचएन न्यूज नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.